वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजने. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती असेल की आपल्या खेळाडूंची नावं या ठिकाणी माहीत नाहीयेत, त्यामुळे 12व्या खेळाडू आपण या ठिकाणी हजर राहायचं आपणास विनंती असणार आहे. चला दोन्ही संघाचे दोन्ही 12वे खेळाडू. फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज होतात. विघ्नहर्ता 11 या संघांकडून स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय केपी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतोय प्रणय. पहिला चेंडू हाताळत असताना गोलंदाजी मार्गवरती विनायक येत असताना सुरेख असा चेंडू हाताळला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. श्री गणेशा केला गेला, खातं खोललं गेलं DS11 या संघासाठी अर्थात केपी याने. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक हाताळत असताना विनायक. पाहूयात विनायक आपल्या संघासाठी किती धावा बांधून ठेवेल त्या. सुरेख असा फटका, एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरा धावी पूर्ण केली जाते. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 3 या आकड्यावरती. सर्वांच्या भेटीसाठी खेळाडूंचा अभिमान, खेळाडूंचा स्वाभिमान अर्थात SMPC प्रीमियर लीग 2025 पर्व पहिल्या पर्वातील पहिलं मैदान आणि चौथी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत असताना विघ्नहर्ता 11 विरुद्ध DS11 या ठिकाणी सुंदर सुरेख असा झेल टिपला जातोय. पहिला मोठा हादरा भेटतोय प्रणयच्या स्वरूपात विघ्नहर्ता 11 या संघाला आणि सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय अर्थात विनायक. फलंदाजी ट्रॅक वरती फलंदाज सज्ज होत आहेत अर्थात प्रणयची जागा भरून काढण्याकरता शुभम मोठी. पाटण तालुक्यातील बाहुबली फलंदाज म्हणून ज्याच्याकडे संबोधलं जातं, ज्यांना ओळखलं जातं, तो शुभम फलंदाजीवरती फलंदाज सज्ज होतोय. पावत शुभम आपल्या संघासाठी किती धाव संख्येचा डोंगर उभा करून ठेवतो. तो संयमी, शांत आणि सुंदर अशा खेलीमेलीच्या वातावरणात चाललेले हे SMPC प्रीमियर लीग 2025 सुंदर असा क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला हा फटका सन्मान दिला गेला. या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 4 या आकड्यावरती. 1-4. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना काहीसा वरचढ ठरतोय गोलंदाज विनायक अर्थात सुंदर आणि सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा सज्ज होतात विनायक. हो फोटा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु थांबवलं गेलं. स्थिरावली गेली धावसंख्या. खऱ्या अर्थानं या आधीच्या मॅच मध्ये सुंदर आणि सुमधुर आवाज आपण ऐकला. या विभागातील गोड आवाज अर्थात प्रशांतजी भालेराव सरांचा ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी या स्पर्धेत समालोचन करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली. अर्थात रोशनजी कुंभार सर, प्रसादजी शेंडकर सर, आकाश सिंग सर, या सर्वांचंही या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक हार्दिक स्वागत, आभार. पहिलं षटक हाताळत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 5 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विनायक याच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 1-5 या आकड्यावरती.
वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक हाताळत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला सूरज वालके. एकंदरीत जर का विनायकच्या पहिल्या षटकाचा विचार करायचा गेला ना तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती 1 धाव, पाचवा चेंडू निर्धाव हाताळला गेला आणि 6व्या चेंडूवरती 1 धाव. अशा एकंदरीत 5 धाव्यांचं षटक हाताळलं आणि 1 गडी बाद केला. विघ्नहर्ता 11 या संघाचा अर्थात उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीची वरचढ कामगिरी राहिली ती विनायक या गोलंदाजाची. पाहूयात सूरज त्या पद्धतीची गोलंदाजी करेल का. दोन्ही फलंदाजांना ज्या पद्धतीने विनायकने बांधून ठेवलं त्या पद्धतीने बांधून ठेवेल का. येणारा कार आणि येणारा वेल हे आपल्याला सर्व काही सांगून जाईल. फलंदाज सज्ज होतोय शुभम. पहिला चेंडू सन्मान दिला गेला सूरजच्या पहिल्या चेंडूवरती शुभम याने. मित्रांनो टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. चांगल्या चेंडूवरती सन्मान दिला पाहिजे, खराब चेंडूवरती समाचार घेतला पाहिजे. ही काहीशी रणनीती असते प्रत्येक फलंदाजाची. त्याच पद्धतीनं डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल चेंडू होत असताना बाईकच्या मदतीने 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे चौथ्या धावसंख्या पोहोचतीये तब्बल 6 या आकड्यावरती. 1 बाद 6. सुरेख अशी गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी आपण करताना पाहतोय. सूरज याला समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू झेल होईल का आणि या ठिकाणी गचाल असं क्षेत्ररक्षण होते. झेल धरतीला दान केला जातोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावरती. झेल कोणाचा सुटतोय तर सलामीला आलेला फलंदाज शुभम याचा. मित्रांनो क्रिकेटची काही समीकरणं असतात. पकडो कॅच जीतो मॅच. जर आपण अशा पद्धतीचा झेल सोडताय तर येणारा काल आणि येणारा वेलच सांगेला शुभम किती वरचढ ठरेला. हे आपल्या संघासाठी या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्या पुढं सरसावतीये. थेंब थेंब तलस असतं त्याच पद्धतीनं धावसंख्येमध्ये एकेरी दुहेरी धावेने भर टाकली जाते. धावफलक काहीच धावतं ठेवलं जाते. बॅटर शुभम आणि केपीआयच्या माध्यमातून पुन्हा गोलंदाज सज्ज होते सूरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता, परंतु बाईकच्या मदतीने 1 धाव येते. खर तर यष्टीरक्षकांना हे चेंडू अडवणं गरजेचं असणार आहे, कारण चांगलं षटक हाताळत असताना जर का चेंडू निर्धाव येत असेल आणि यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे जर का 1 रन समोरच्या संघाला फलंदाजी करत असताना मिळत असेल तर ते यष्टीरक्षकाची चुकीच म्हणावी लागेल. अर्थात पुन्हा एकदा 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावरती. एकंदरीत जर का या षटकाचा विचार करायचा गेला ना, केवळ 7 धावांचं षटक हाताळलं गेलं ते सूरजच्या माध्यमातून. अर्थात मी आधीच म्हटलं होतं विनायकने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, 1 षटक हाताळत असताना, पहिलं षटक हाताळत असताना केवळ 5 धावांनी 1 गडी बाद केला होता. अर्थात त्याच पद्धतीची गोलंदाजी राहिली दुसरं षटक हाताळत असताना सूरज याची. अर्थात केवळ 7 धावा खर्च केल्या, त्यातल्या 2 धावा पकडल्या तर यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे त्या बाईच्या 2 धावा. अर्थात त्यानेही 5 धावांचं षटक हाताळलं गेलं असतं, परंतु त्या 2 धावा अर्थात पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा. एकंदरीत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 1 बाद 12 या आकड्यावरती.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होते सूरज मस्कर. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक हाताळत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला सूरज मस्कर. बिग 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 हिट. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय 6 धावांसाठी षटकार आणि हा नोचा चेंडू. अर्थात 7 धावा विघ्नहर्ता 11 या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. अर्थात फ्रीचा चेंडू असणारा फ्री पॉलिसी ठेवून दिली जाते. फलंदाज शुभम याच्यासाठी आयोजक बॉल पुरवण्याचा प्रयत्न करायचा. जबरदस्त फटका राहिला शुभम याच्या माध्यमातून. 1 डाऊनला आला असताना पहिला मोठा हादरा प्रणयच्या स्वरूपात मिळाला असताना सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळाली दुसऱ्या षटकात. आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती अर्थात 6 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 19 या आकड्यावरती. फ्रीचा चेंडू, फटक्यामध्ये वजन, चेंडू चाललाय, धावा येत अर्धा डझन, चेंडू चाललाय सीमा पार, येतोय 6 धाव्यांसाठी हा SMPC षटकार. एकंदरीत जर का विचार करायचं केलं ना, शुभम याने फलंदाजी करत असताना शेवटच्या 2 चेंडूंवरती तब्बल 12 धावा जमा केल्या. अर्थात वर्चस्व मिळवलंय गोलंदाज सूरज मस्कर याच्यावरती. पुन्हा एकदा उंच असा फटकावलेला चेंडू झेल होईल का? आणि झेल होतोय. कभी तेरी कभी मेरी कमबॅक करताना पाहायला मिळाला सूरज मस्कर. पहिल्या 2 चेंडूवरती 2 खणखणीत षटकार लगावले शुभम याने आणि तिसऱ्या चेंडूवरती वरचढ ठरला शुभम याच्यावरती. सूरज आणि झेलबाद केला गेला. दुसरा मोठा हादरा भेटला तो विघ्नहर्ता 11 या संघाला शुभमच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 2:25 या आकड्यावरती. फलंदाजी ट्रॅकवरती फलंदाज सज्ज होतोय शुभमची जागा भरून काढण्याकरता सिद्धू. सिद्धनाथ स्वयंचा हाताळलेला चेंडू पंच वाईट घोषित करतात. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 2:26 या आकड्यावरती. कमबॅक करताना पाहायला मिळाला सूरजला. सुरेख असा फटका समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू झेलबाद होईल का? आणि झेल धरतीला दान होतोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावरती. कमबॅक करताना पाहायला मिळाला सूरज मागील 3 चेंडूंवरती. पहिले 2 चेंडू हाताळत असताना शुभमने खणखणीत षटकार लगावले 2, परंतु नंतरच्या 3 चेंडूंवरती कमबॅक केला. सुंदर असा फटका. 1 धावेचा प्रयत्न, दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धावी पूर्ण होतीये. 2 धावेच्या प्रयत्नाने 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 अर्थात 29 या आकड्यावरती. 2:29. 4 चेंडू 29 धावा. महागड षटक हाताळताना पाहायला सूरज याला, परंतु महत्वाची आणि निर्णायक विकेट घेतली गेली शुभम याची. झेलबाद केला गेला. त्याच कारणाने पुढील 4 चेंडूंवरती वर्चस्व मिळवलं विघ्नहर्ता 11 या संघावरती सूरज यांनी गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा पंच वाईट घोषित कर. 9 चेंडू सॉरी माफ करा. फ्रेटचा चेंडू फ्री पॉलिसी ठेवून दिली जाते. फलंदाज
केपी याला सलामीला आलेला फलंदाज, परंतु चेंडू हाताळायला मिळाले नाही तर सज्ज होते केपी. फ्रीटचा चेंडू, सुंदर असा फटका, परंतु डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होत असताना चेंडू एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32 या आकड्यावरती. फ्रीटचा चेंडू जसा पाहिजे तसा फायदा उचलता आला नाही केपी या फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता. कटरचा चेंडू, धावसंख्या आहे ती 32 या आकड्यावरती. 2-32. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता 11 संघ धावसंख्येमध्ये वरचढ ठरताना आपण पाहतोय. अर्थात 2-32. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होते. वैयक्तिक पहिल्या संघाचं 4थं षटक हाताळत असताना अभिषेक. पहिला चेंडू, उंच असा फटकावलेला चेंडू, झेल होईल का? आणि सुरेख असा झेल टिपला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सिद्धेश माघारी परततोय. तिसरा मोठा हादरा भेटतोय. अर्थात विघ्नहर्ता 11 या संघाला सिद्धेशच्या स्वरूपात अपेक्षा होती सिद्धूकडून मोठ्या धावसंख्येची, परंतु निराशजनक कामगिरी राहिली, निराशजनक फलंदाजी राहिली. सिद्धेशच्या माध्यमातून त्याचीच जागा भरून काढण्याकरता मैदानात दाखल होत आहेत. ज्याने सकाळच्या 3 मॅच मध्ये स्कोररची भूमिका पार पाडली. अर्थात विघ्नहर्ता 11 या संघासाठी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं सतीश कदम. खूप छान अशी स्कोररची भूमिका राहिली पहिल्या 3 मॅच मध्ये. आणि आज विघ्नहर्ता या 11 संघासाठी फलंदाजी करत असताना पाहूया सतीश पुढील 5 चेंडूंवरती आपल्या संघासाठी किती धावसंख्येचा डोंगर उभा करून ठेवतात ते. सुरेख असा फटका, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली. आणि या ठिकाणी गचाल असं क्षेत्ररक्षण पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. चेंडू घेईल बाउंड्रीची भेट, येतोय 4 धावांसाठी हा दर्जेदार खणखणीत SMPC चौकार. गचाल असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अर्थात क्षेत्ररक्षकाकडून या ठिकाणी दांडी 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 गुण होतीये. 4था मोठा हादरा भेटतोय आशिषच्या स्वरूपात विघ्नहर्ता 11 या संघाला. सतीश याच्या स्वरूपात विघ्नहर्ता 11 या संघाला. पहिला चेंडू हाताळत असताना 4 धावेची चौकार, खणखणीत चौकार लगावला होता. त्या पुढीलच चेंडूवरती गोलंदाज अभिषेक वरचढ ठरला आणि दांडी गोल केली सतीश याची. अर्थात कमबॅक करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. कभी तेरी कभी मेरी असं काहीच समीकरण आपल्याला या सामन्यात पाहायला मिळत आहे. अर्थात विघ्नहर्ता 11 विरुद्ध DS 11 दोन्ही संघांमध्ये सतीश याची जागा भरून काढण्याकरता मैदानात दाखल होतोय अरुण दुधोडे. खरं तर स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज केपी याला काहीसे चेंडू हाताळता आले नाहीत, नॉन स्ट्राईक एंडवरतीच राहिले.
फलंदाज सज्ज होत आहेत अरुण अर्थात नो चेंडू पंच घोषित करतायत आणि एक +1 येते अर्थात 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 39 या आकड्यावरती 39. फ्रीजचा चेंडू फ्री पॉलिसी ठेवून दिली जाते अरुण या फलंदाजासाठी. पाहूया अरुण या चेंडूवरती किती धावसंख्या आपल्या संघासाठी जमा करतोय. स्लो आमचा हाताळलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पाहिजे तसा समाचार घेता आला नाही, पाहिजे तशी खेळी करता आली नाही अरुण याला. अरुणच्या स्वरूपात विघ्नहर्ता 11 या संघाला धावबादच्या स्वरूपात 5वा मोठा हादरा भेटतोय. त्याची जागा भरून काढण्याकरता मैदानात दाखल होतोय ओंकार. कमबॅक करताना पाहायला मिळाला गोलंदाज अभिषेक. अर्थात 4 षटकाच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता 11 या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 39 या आकड्यावरती. जिंकण्याकरता DS 11 या संघाला 40 धावांची आवश्यकता असणार आहे. अर्थात 24 चेंडू 40 धावा, 40 धावा 24 चेंडू असं काहीच समीकरण तयार होतंय. येणाऱ्या पुढील 24 चेंडूंवरती पुढील येणाऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे 24 चेंडू 40 धावा. नक्कीच दोन्ही संघाचा जर का विचार करायचा गेला तर मातब्बार आणि बलाढ्य खेळाडू असणारा हा भरणा असलेला हे दोन्ही संघ अर्थात विघ्नहर्ता 11 आणि DS 11. चला विघ्नहर्ता 11 या संघाला विनंती असेल की आपलं त्वरित लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अर्थात DS 11 या संघाच्या फलंदाजाने आघाडीच्या जोडीलाही मैदानात आपण लवकर दाखल व्हायचंय. कोणताही वेळ खर्च करायचा नाहीये, कारण दिवसभरात जेवढे लवकर सूर्य अस्ताला जाण्याच्या आधी फायनल होईल त्याच नंतर बक्षीस समारंभ असेल. कारण हे सर्व कार्यक्रम आजच्या दिवसात सूर्याच्या उजाळ्यात पार पाडणं गरजेचं आहे. अर्थात ही स्पर्धा आपण की स्कोर YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय आणि की स्कोर लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या क्रीडा रसिकांचंही या स्पर्धेदरम्यान अर्थात SMPC प्रीमियर लीग 2025च्या वतीने सहर्ष हार्दिक असं स्वागत. तुम्ही कुठेही जाऊ नका, ही स्पर्धा संध्याकाळपर्यंत आता शेवटपर्यंत अशीच पाहत राहा. तुमचंही स्पर्धेदरम्यान स्वागत असणार आहे. चला DS 11 या संघाला विनंती असेल की आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अर्थात विघ्नहर्ता 11 या संघाच्या सलामीला येणाऱ्या फलंदाजाने विनंती असेल की आपण लवकरात लवकर आपली सलामीची फलंदाज मैदानात पाठवायचेत. अंपायर सज्ज होत आहेत, क्षेत्ररक्षक सज्ज होत आहेत, दोन्ही फलंदाज सज्ज होतील. तुम्ही कुठेही जाऊ नका, पात्रा SMPC प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वातील पहिलं मैदान अर्थात SMPC प्रीमियर लीग. सकाळच्या सत्रामध्ये या विभागातील गोड आणि सुमधुर आवाज आपण सर्वांनीच ऐकला. अर्थात प्रशांतजी भालेराव सर पुढील येणाऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्यांना ऐकण्याची संधी आपल्याला निर्माण होणार आहे. अर्थात पंचांच्या भूमिकेत ज्यांनी ही स्पर्धा समालोचन करण्याची मला स्वतःला संधी उपलब्ध करून दिली. अर्थात
रोशन कुंभार सर असतील, प्रसाद सेनकर सर असतील, आकाशजी सिंग असतील, यांचंही या स्पर्धेदरम्यान मोलाचं योगदान राहणार आहे आजच्या दिवसभरात. चला बोलूयात मैदानाकडे. 40 धावांचं आव्हान ठेवले ते DS11 या संघासमोर. विघ्नहर्ता 11 या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना पहिला चेंडू हाताळत असताना वाईट चेंडू अर्थात अवांतर धावेने DS11 या संघाचं श्री गणेश केला गेलाय. खातं खोललं जातंय वाईटच्या स्वरूपात. फलंदाजी ट्रॅकवरती फलंदाज सज्ज होतात DS11 या संघांकडून. स्ट्राईक एंड वरतीही सूरज, नॉन स्ट्राईक एंड वरतीही सूरज. पहिला मोठा हादरा, पहिला मोठा फटका येतोय सूरजच्या बॅट मधून. दर्जेदार खणखणीत SMPC षटकार. गोलंदाजी मार्कोटी गोलंदाज सज्ज होतात. वैयक्तिक पहिल्याने संघाचं पहिलं षटक हाताळत असताना संदेश. पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतला गेला. दुसरा चेंडू सुंदर असा फटका क्षेत्ररक्षक देतो चेंडूवरती. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 8 या आकड्यावरती. विघ्नहर्ता 11 या संघाला जर का विजयाकडे वाटचाल करायची असेल ना तर DS11 संघाचे घणाघाती फलंदाज यांना माघारी परतावे धाडावेच लागतील. सुंदर असा फटका क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला हा फटका येतोय. 4 धावांसाठी हा चौकार. सर्वांच्या भेटेला आलेली अर्थात शेटगेवाडी असेल, मस्करवाडी असेल, पाटीलवाडी असेल, चव्हाणवाडी असेल यांची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा अर्थात SMPC प्रीमियर लीग 2025. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय संदेश. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. पाहूया झेल होते का. आणि पहिला मोठा हादरा भेटतोय DS11 या संघाला. सूरजच्या स्वरूपात, सूरज मस्करच्या स्वरूपात खर तर कमबॅक करताना पाहायला मिळाला. गोलंदाज विघ्नहर्ता 11 या संघाचा संदेश कमबॅक केलं. कमबॅक करताना नक्कीच पाहायला मिळाला संदेश. कभी तेरे कभी मेरे. मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे. कधी खेळ बदलेल आणि कधी दिवस बदलेल हे कधी सांगता येत नाही. कारण एका गोष्टीकडे आपण नक्कीच पाहिलं पाहिजे. सकाळी जो वृत्तपत्र आपण 5 रुपयाला घेतो ना, तेच वृत्तपत्र 5 रुपये किलोच्या भावाने संध्याकाळी विकलं जातं. अर्थात मिळालेल्या संधीचं प्रत्येकाने सोनं केलं पाहिजे.
कारण ही जिंदगी आहे, मौका कम और धोका ज्यादा देती है, त्यामुळे मिळालेल्या संधीचं नक्की सोनं करा आणि सोनं करत असताना आपल्या गावाचं आणि आपल्या स्वतःचं अर्थात आई वडिलांचंही नाव मोठं करा, कारण संधीचं सोनं करता आलं तरच आपण या स्पर्धा आणि ही खेळ गाजवू शकतो. अवाईट पंच वाईट घोषित करतायत. फलंदाज सज्ज होतोय सुरक्षित जागा भरून काढण्याकरता. वसंत सुरेख अशी गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, सुरेख टप्पा आणि चांगल्या पद्धतीचं स्विंग राहिलं संदेशाचं. खऱ्या अर्थाने पहिल्या 3 चेंडूंवरती हावी ठरला होता DS11 संघ, परंतु पुढील 3 चेंडूंवरती कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला संदेश. अर्थात धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 13 या आकड्यावरती. 1-13 शेवटचा चेंडू. सुरेख असा फटका. तोपर्यंत पंच घोषित करतायत डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होत असताना चेंडू. 1 षटकाच्या समाप्तीनंतर DS11 या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 1-14 या आकड्यावरती. चेंडूनी 26 धावांची गरज असणार ती DS11 या संघाला. अर्थात 18 चेंडू 26 धावा आणि 26 धावा 18 चेंडू असं काहीच समीकरण तयार होत आहे. पहिल्या षटकाच्या नंतर 24 चेंडू 40 धावांचं समीकरण असणार बदलतंय. समीकरण जाऊन पोचते तब्बल 18 चेंडू आणि 26 या धावांवरती. ज्यांनी ही स्पर्धा पार पाडण्यात आणि महत्वाची आणि मोलाची सहकार्य राहिला अर्थात उपजिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी, तसेच उपजिल्हा प्रमुख शिवसेना चंद्रकांत चालके साहेब यांच्या माध्यमातून आणि महत्वाचं सहकार्य राहिले या स्पर्धेसाठी. अर्थात मी आत्ताच जेव्हा या ठिकाणी विचारणा केली त्याच नंतर मला कळालं की SMPC अर्थात काय आहे नक्की. मी सकाळपासून या स्पर्धा समालोचन करत असताना S म्हणजे शेडगेवाडी, M म्हणजे मस्करवाडी, मस्करवाडी 1 आणि 2, P म्हणजे पाटीलवाडी आणि C म्हणजे चव्हाणवाडी. अर्थात SMPC प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले. खऱ्या अर्थानं आयोजकांचंही कौतुक करणं गरजेचं आहे, कारण मुंबई सारख्या ठिकाणी अपुरे मैदाने असतात आणि याच अपुऱ्या मैदानामध्ये ग्रामीण क्रिकेट खेळत असताना ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू असतील, शहरी खेळाडू असतील, यांना कुठेतरी अशा प्रकारची संधी उपलब्ध निर्माण केली जाते. सातत्यपूर्ण सहकार्य राहतं. गोपीदादा असतील, चालके साहेब असतील यांच्या माध्यमातून अर्थात कौतुक करणं या ग्रामस्थांचं या आयोजकांचंही गरजेचं आहे. अर्थात गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि दुसरं षटक हाताळत असताना सज्ज होतोय प्रणय. पहिला चेंडू हाताळत असताना झेलबाजीची संधी निर्माण करून दिली होती, परंतु धरतीला दान केला गेला झेल. ओ हो, सुरेख असा फटका. चेंडू मध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. येतोय खणखणीत दर्जेदार SMPC षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 21 या आकड्यावरती. सुरेख असा फटका. क्षेत्ररक्षक येते चेंडूवरती, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना फलंदाजाला माघारी पाठवलं आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22 या आकड्यावरती. 1 बाद 22. समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. तोपर्यंत वन बाउन्स स्वतः गोलंदाज झेल पकडतोय आणि दुसरा मोठा हादरा सुरतच्या स्वरूपात मिळतो तो DS11 या संघाला. काहीसं कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज विनायक प्रणय याच्या माध्यमातून दुसरा मोठा हादरा भेटतोय DS11 या संघाला. त्याची जागा भरून काढण्याकरता मैदानात दाखल होते फलंदाज अभिषेक. अभिषेकचा जर का विचार करायचा गेला ना तर गोलंदाजी करत असताना केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. परंतु फलंदाजीसाठी गरज असणाऱ्या DS11 या संघाला, अपेक्षा असणाऱ्या DS11 या संघाला त्याच्याकडून चांगल्या फलंदाजीची. कारण मित्रांनो, टेनिस क्रिकेट आहे, प्रत्येकाने खेळाडू धर्म हा पाळलाच पाहिजे. खेळात हार किंवा जीत होणे क्षणिक आहे, पण प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहून प्रामाणिकपणे खेळत राहणे हाच खेळाडू धर्म आहे. त्यामुळे प्रत्येकाने खेळाडू धर्म पाळला पाहिजे. चांगल्या चेंडूला सन्मान दिला पाहिजे, खराब चेंडूवर समाचार घेतला पाहिजे. रणनीती आणि काहीच खरं तर बरेच समालोचक असतील, हे आपल्याला सातत्यपूर्ण समालोचन करत असताना सांगत असतात. अर्थात क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, तो फक्त ताकदीवरती खेळला जात नाही, तर डोक्याचा भाग आणि डोक्याचा उपयोग करून तो खेळला जातो. आपण सर्वांनीच चॅम्पियन्स ट्रॉफी भारतासाठी रोहित शर्माने ज्या पद्धतीने जिंकवली ते आपण सर्वांनी तो सामना पाहिलाच असेल. खऱ्या अर्थानं रोहित शर्मा ज्यावेळेस कर्णधार म्हणून ज्याच्याकडे जबाबदारी सोपवली गेली त्यावेळेस त्यालाही नावं ठेवली गेलीत, परंतु साध्य करून दाखवलं आणि भारतीय संघाला चॅम्पियन्स बनवून दाखवलं. 2025चा चॅम्पियन संघ ठरला होता भारत संघ. तिसरं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होते सतीश. पहिलाच चेंडू हाताळत असताना फ्रेटचा चेंडू 9 चेंडू हाताळला गेला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय अभिषेक. सुरेख असा फटका, समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू स्वतः क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, गोलंदाज येतोय चेंडू खाली, परंतु फ्रीटचा चेंडू, त्यामुळे कोणताही तोटा होणार नाहीये DS11 फलंदाज अभिषेक याला. फ्रीटचा चेंडू म्हणूनच फ्री पॉलिसी म्हणून संबोधलं जातं या चेंडूला. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सतीश. धाव चेंडूची सांगता स्थिरावलं गेलं, थांबवलं गेलं. वसंत याला फलंदाजी करत असताना सुरेख असा फटका, क्षेत्ररक्षक येते चेंडूवरती, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली. 1 धावेच्या मदतीनं समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 14 धावा. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलतंय. धावसंख्येत बदल होतोय, चेंडूंमध्ये बदल होतोय. अर्थात 24 चेंडू 40 धावांची गरज असणारा सामना येऊन पोचतोय 9 चेंडू आणि 14 धावेंवरती. 9 चेंडू 14 धावा, 14 धावा 9 चेंडू, काहीसं समीकरण तयार होतंय.
सतीश गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू सतीशचा अभिषेकसाठी. सुंदर असा फटका, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावरती. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 8 चेंडू आणि 13 धावा. 8 चेंडू आणि 13 धावा. पुन्हा एकदा उंच असा फटकावलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. तोपर्यंत अभिषेकच्या स्वरूपात DS11 या संघाला तिसरा मोठा हादरा भेटतोय. अर्थात मी आधीच म्हटलं होतं, अभिषेकने जर का गोलंदाजी ज्या पद्धतीची केली त्याच पद्धतीची जर का फलंदाजी केली ना, तर नक्कीच DS11 हा संघ विन होताना, आपल्याला विजय होताना नक्कीच पाहायला मिळेल. परंतु निराशजनक फलंदाजी राहिली अभिषेकाची आणि माघारी परततोय. त्याची जागा भरून काढण्याकरता मैदानात दाखल होते अमोल. सुरेख गोलंदाजी राहिली सतीश यांची. पहिला चेंडू हाताळत असताना नोचा चेंडू हाताळला होता, परंतु कमबॅक केला. त्याच पुढील चेंडूवरती 1 धाव. नंतरच्या चेंडूवरती 0. पुन्हा 1 धाव, पुन्हा 1 धाव आणि नंतरच्या चेंडूवरती विकेट. सुरेख अशी गोलंदाजी, स्लो आमचा हाताळलेला चेंडू आणि सुरेख अशी गोलंदाजी हाताळत असताना सतीश हवी ठरला. DS11 या संघावरती केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केल्या आणि अभिषेक सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी परतवला. अर्थात सतीश खरं तर स्कोररची भूमिका पार पाडली होती आणि स्कोररची भूमिका पार पाडत असताना चोख भूमिका पार पाडली. अर्थात गोलंदाजी करत असताना चोख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी केली. अर्थात फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला असता. तोच सतीश आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं ऑलराऊंडरची भूमिका ज्याने पार पाडली तो सतीश, ज्याने 3रं षटक हाताळलं. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज KP. सुरेख काय गोलंदाजी करतोय KP. फलंदाजी ट्रॅक वरती फलंदाज सज्ज होतोय. वसंत गरज आहे ती. पाच चेंडूनी 13 धावा. सुरेख असा फटका, क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला हा फटका पाहायला मिळाला. पाहूया, 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धावी कंप्लीट. अर्थात समीकरण बदलतंय. समीकरण या सामन्याचं तयार होते. 4 चेंडूनी 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. 11 धावा 4 चेंडू. गरज होती अभिषेक याला मोठे फटकेबाजी करण्याची, परंतु निराशजनक कामगिरी राहिली. वसंत याच्यावरती जबाबदारी सोपवली DS11 या संघाले. समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू, खरं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला असता, परंतु गचाला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावरती. अर्थात 3 चेंडू 10 धावा. 2 मोठे फटके संघाला विजय मिळवून देऊ शकतात, परंतु ते मोठे फटके येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सुरेख अशी क्षेत्ररक्षण राहिला. 2 चेंडू 9 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. एक चौकार आणि एक षटकाराची गरज असणार आहे ती DS11 या संघाला. अर्थात 2ही मोठे फटके खेळावे लागणार आहेत. हा चेंडू निर्णायक असणार आहे. निर्णायक चेंडू. औपचारिकता बाकी राहणार आहे. पुढील येणाऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं KP. वरचढ राहिला DS11 या संघावरती. त्याच्या आधी सतीश वरचढ राहिला. शेवटचा चेंडू. 1 चेंडू 9 धावांची गरज असणार आहे ती DS11 या संघाला. वाईट चेंडू. पंच वाईट घोषित करतात. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. गरज असणार आहे 1 चेंडू 8 धावा. अशक्य असं काहीच नाही मित्रांनो. क्रिकेटचा खेळ आहे. काही सामने आपण मागील
रायगड प्रीमियर लीग पाहिली असेल, त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू 1 धावेची गरज असताना सचिन पाटील सारखा गोलंदाजी मार्कवरती होता, परंतु 6 चेंडू 1 धाव डिफेंड करू दिली नाही समोरच्या संघाला. त्याच अर्थाने